गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय बौद्ध महासभा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपस्थित असलेले उपासक व उपासिका तसेच समस्त समाज बांधव यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात समस्त समाज उपस्थित होते। उपस्थितांसमोर बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमानिमित्त नवापूर सिनियर कॉलेजचे प्राध्यापक माननीय एकनाथजी गेडाम व अण्णाराव मुळे साहेब यांनी बुद्ध त्याचा धम्म या विषयावर समस्त समाज बांधवांना 22 प्रतिमा व धम्म याचे आचरण शील या विषयावर प्रदीर्घ असे समाज बांधवांना एक उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शनावर भाषण केले। या भाषणातून सर्व समाज बांधवांना एक प्रकारे नवीन चेतना निर्माण करणारे असे भाषण या दोघांनी समाज बांधवांना एक मेंदूची उजाळणी करण्यासारखे सखोल ज्ञान दिले। तसेच त्याचे अनुकरण करणे या बाबतीत खूप छान मोलांचे दोघांच्या भाषणातून समस्त समाज बांधवांनी एक खूप दिवसात प्रवक्ता यांनी समाजासाठी दिशा देणारे योग्य असे भाषण त्यांच्या वक्तव्यातून ग्रहण करण्यास मिळाले। सदर कार्यक्रमासाठी समाज बांधवातून नवापूर शहराचे लाडके बौद्धाचार्य दिलीप ढिवरे यांनी फार मोलाचे सूत्रसंचालन केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे, आयुष्यमान मिलिंद निकम, सेवा नायब तहसीलदार यांनी या कार्यक्रमासाठी महत्त्वाची भूमिका मांडून समाजापुढे एक नवीन आदर्श म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्यांदाच कार्यक्रम घडवून आणला। उपस्थितांनी त्यांना एक वेगळी कल्पना आल्याने हा कार्यक्रम पूर्णतः यशस्वी करून आणण्याचे कार्य हाती घडून आले असे बौद्धाचार्य यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले। आयुष्यमान माजी नगरसेवक नरेंद्रजी नगराळे व त्यांच्या पत्नी डॉक्टर अर्चना नगराळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी या कार्यक्रमासाठी 150 लोकांसाठी खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला। सदर कार्यक्रमाला नगराळे परिवार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लोकांना खीरदानाचे अन्नदान हे महत्त्व समजावून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब पुतळा येथे उपस्थित असलेल्या बांधवांना, उपासक व उपासिका यांना खीरदान वाटप करून एक छान कार्यक्रम त्यांच्या मार्फत सुरू केला। मनोहर नगराळे, मंगळे सर, सोनवडे सर, जितेंद्र अहिरे, छोटू अहिरे, नाना साळवे, मवाडे सर, बोरसे सर, पानपाटील, डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन अध्यक्ष सुनील वाघ, पत्रकार बांधव दर्शन ढोले, विजय तिजवी, सोएब शेख, नम्रता मॅडम, साळवे मॅडम, सावरे मॅडम, मुळे मॅडम, गेडाम मॅडम उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्टेशन खाकरफळी या भागातील समस्त समाज बांधव उपस्थित होते। दुःखाला झेलणारा, काळाला झेलणारा, भगवंत पाहिनाय, अन्याय झुंजणारा, विसरून गेला शेवटी जातीय तेजस्वाला। उपासक, उपासिका, बंधू भगिनींनो व माझे पत्रकार मित्रांनो, आपल्याला 69वा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो व थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। त्याच्यापेक्षा जास्त कष्ट मला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिताना झालेला आहे, कारण जगातल्या सगळ्या बुद्धिझमचा अभ्यास केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी तो धम्म लिहिला आहे। एवढा महान धम्म आहे, म्हणजे आज जवळपास 42 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हा संदर्भ म्हणून वापरला जातो, हे लक्षात घ्या। एवढा तो महान ग्रंथ आहे आणि म्हणून अशा या एवढ्या मोठ्या महान माणसाने, एवढ्या मोठ्या जगज्जेत्या तत्ववेत्यांनी आपल्याला हा महान धम्म दिला आहे। आणि तो धम्म जर तुम्हाला टिकवायचा असेल, म्हणजे या धम्मामध्ये कुठल्या प्रकारचा चमत्कार नाही, दैवी वृत्ती नाही, कर्मकांड नाही, ढोंग नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, साधा धम्म आहे। आणि म्हणून बुद्धांनी धम्म देताना म्हटलं आहे की माझं या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही। बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये कुठल्या प्रकारचं विशेष स्थान हे स्वतःसाठी राखून ठेवलं नाही। बाकीच्या धम्मामध्ये त्यांचे जे प्रेषित आहे, त्यांचे जे संस्थापक आहे, त्यांनी मात्र त्या धम्मामध्ये स्वतःचं स्थान त्यांनी अधोरेखित केलं आहे। पण धम्मामध्ये बुद्धांनी स्वतःचं विशेष स्थान असं निर्माण केलेलं नाही। आणि त्याचबरोबर बुद्धांनीही सांगितलं की माझ्या धम्माच्या नंतर, म्हणजे मी गेल्याच्या नंतर या धम्माचा उत्तराधिकारी देखील असणार नाही। म्हणजे एवढा मोठा महान धम्म
बुद्धांनी हा लोकांच्या सतसत विवेक बुद्धीवर सोपवला आहे. आणि म्हणून आपली सतसत विवेक बुद्धी आपल्याला कायम ठेवायची असेल, स्वतःचं, समाजाचं, कुटुंबाचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल तर धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. धम्म म्हणजे काय तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की धम्म म्हणजे अत्यंत साधा अर्थ आहे. धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे आचरण, धम्म म्हणजे कुठल्या प्रकारचं कर्मकांड नाही. इथला एवढा साधा आणि सरळ अर्थ धम्माचा भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.